आज मी बनवलं आहे झटपट उपवासाचं थालीपीठ. तर त्यासाठी मी इथे थोडासा साधारण अर्धा पोस्टर भोपळा खिसून घेतला आहे, काशी भोपळा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वरबी बारीक करून त्याचं पीठ मिक्स केलेलं आहे. सोबतच हे उपवासाचं भाजणीचं पीठ देखील मिक्स केलेलं आहे. बारीक केलेली मिरची, मीठ, शेंगदाण्याचं 2 चमचे कूट असं हे सगळं मिश्रण छान मी मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये कुठेही पाणी वापरलेलं नाही. भोपळ्याच्या ओलेपणात जेवढं पीठ मिक्स होतं तेवढं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे मी असे छान छोटे-छोटे 2 गोळे बनवलेले आहेत. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र रुमालावर उपवासाचं आहे त्यामुळे सेपरेट एक कापड घेतलेलं आहे. त्याच्यावर हे थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे. थोडा-थोडा पाण्याचा हात लावून. याच्याऐवजी तुम्ही तुपाचा हात लावला तरी चालेल. तवा गरम करून त्याच्यावरती मी तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने. शेंगदाणा तेल वापरलं तरी हरकत नाही आणि असं थालीपीठ याच्यावर छान असं भाजून घेतलेलं आहे. याच्यावर शक्यतो भाजताना झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे अलगद उलटता येईल, नाहीतर हे पटकन उलटत नाही. अशा पद्धतीने हे आपलं उपवासाचं खमंग असं थालीपीठ रेडी झालेलं आहे. हे तुम्ही दही किंवा खोबऱ्याच्या चटणीवर खाऊ खाऊ शकता.